परभणी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ. परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर. जिंतूर परभणी महामार्गावरील कोक गावाजवळ असलेल्या पिंपरी फाटा येथे एसटी बस आणि दुचाकीचा अत्यंत भीषण अपघात झालाय आणि या हृदयद्रावक अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झालेत. मृतांमध्ये आजी, आजोबा आणि त्यांच्या 12 वर्षाच्या नातवाचा समावेश असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. या अपघातानंतर एसटी बसचा चालक घटनास्थळावरून फरार झालेला आहे. मृतांची नावे भगवान बळीराम काळे वय वर्ष 58 आजोबा, सुशीला भगवान काळे वय वर्ष 55 आजी, कन्हैया जनार्दन काळे वय वर्ष 12 नातू, सर्व राहणार शेवडी तालुका जिंतूर. मिळालेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील शेवडी गावचे रहिवासी असलेले भगवान काळे आपल्या पत्नी सुशीला आणि नातू कन्हैया यांच्यासह MH38K 6682 क्रमांकाच्या दुचाकीवरून कौडगाव येथून जिंतूरकडे जात होते. ते कोक गावाजवळील पिंपरी फाटा येथे आले असता कोक गावाजवळील पिंपरी फाटा येथे आले असता जिंतूर आगाराची MH13 CU 7833 क्रमांकाची एसटी बस जिंतूरहून परभणीकडे जात होती. दुचाकी महामार्गावर येत असताना या भरधाव एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेनंतर दुचाकी थेट एसटी बसच्या खाली धडकली आणि तिचा पूर्ण चेंदामेंदा झाला. या गंभीर अपघातात दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांची धाव आणि पोलीस तपास. अपघाताची माहिती मिळताच कोक गावातील ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी तत्परता दाखवत तिघांनाही बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले असून फरार झालेल्या एसटी चालकाचा शोध घेतला जातो आहे आणि या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.